श्रींच्या पालखीचे संतनगरी शेगावात भव्य आगमन। 2.5 लाखांहून अधिक भाविकांची खामगाव ते शेगाव पायदळवारी। गण गण गणात बोटेच्या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या गजराने आज खामगाव ते शेगाव मार्ग अक्षरशः दुमदुमून गेला। पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर तब्बल 2 महिन्यांचा पायदळ प्रवास पूर्ण करून श्री संत गजानन महाराजांची पालखी आज 2.5 लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत संतनगरी शेगावात दाखल झाली। पहाटे 5 वाजता खामगाव येथून श्रींच्या पालखीने शेगावकडे प्रस्थान केले। अवघा 17 किलोमीटरचा हा अंतिम टप्पा। मात्र या मार्गावर भक्तीचा अक्षरशः महासागर पाहायला मिळाला। भगव्या पताका, टाळ, मृदंगाचा गजर, मुखी श्रींचा जयघोष आणि पालखीवर होणारी पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। विशेष म्हणजे यंदाच्या पायदळ वारीत युवा वर्गाचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। हजारो तरुण श्रींच्या पालखीसोबत पायी चालत वारीत सहभागी झाले। भाविकांच्या सेवेसाठी खामगाव ते शेगाव मार्गावर ठिकठिकाणी सेवा मंडळांकडून पाणी, चहा, नाश्ता, फराळ आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। महाराजा रेसिडेन्सीसमोर तिरुपती ग्रुपच्या वतीने पोह्यांचे वाटप करण्यात आले, तर हनुमान मंदिराजवळ साबुदाणा उसळ आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली। लासुरा फाट्यावर वसंत महाराज अन्नकोटी परिवाराच्या वतीने औषधोपचार, चहा आणि नाश्त्याची सेवा देण्यात आली। सामान्य रुग्णालय प्रशासनाकडूनही भाविकांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली। दरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बससेवेची व्यवस्था करण्यात आली। बुलढाणा, चिखली, खामगाव, मेहकर, जळगाव, जामोद आणि मलकापूरसह विविध मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्या। शेगाव शहरात पालखी दाखल होताच भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला। रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करत दर्शन घेतले। श्री गजानन वाटिका आणि मंदिर परिसरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून 1 लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। तर श्रींच्या समाधी दर्शनासाठी सुमारे 3 तास आणि श्रीमुख दर्शनासाठी जवळपास 1 तासाचा वेळ लागत आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। खामगाव आणि शेगाव शहरात सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेतही विशेष बदल करण्यात आले। भक्ती, सेवा आणि शिस्तीचा अनोखा संगम असलेल्या या पायदळ वारीने संतनगरी शेगाव पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे।